सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्री गणेशाय नमः. तर श्रोते हो, श्री महालक्ष्मी कॅलेंडर 2024 महिना पहिला जानेवारी या महिन्यामध्ये मराठी महिने आलेले आहेत. मार्गशीर्ष आणि पौष. मार्गशीर्ष महिन्याची सांगता कधी होणार आहे याची आपण संपूर्ण माहिती पाहूया आणि पौष महिना कधी स्टार्ट होणार आहे याचीही माहिती पाहूया. या वर्षी कोणते कोणते या महिन्यामध्ये सण आलेले आहेत याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर 1 तारखेला आहे नूतन वर्षाभिनंदन, वार आहे सोमवार. त्यानंतर 3 तारखेला आलेली आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि याच दिवशी महिला मुक्ती दिन देखील आहे. त्यानंतर 6 तारखेला आहे पत्रकार दिन तसेच गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी, भगवान पार्श्वनाथ जयंती. 7 तारखेला आलेली आहे एकादशी रविवारी आणि ही मार्गशीर्ष महिन्यातील एकादशी आहे. त्यानंतर आता 9 तारखेला मंगळवारी भौम प्रदोष आहे आणि 10 तारखेला रात्री अमावस्या लागणार आहे. रात्री 8:11 नंतर तसेच या दिवशी विश्व हिंदी दिन देखील आहे. 11 तारखेला बघा अमावस्या आहे आणि वार गुरुवार आहे. या दिवशीचा तुम्ही गुरुवार उपवास करायचा आहे. माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि सायंकाळी 5:27 ही अमावस्या असणार आहे. त्यानंतर 12 तारखेला आहे राष्ट्रीय युवक दिन तसेच राजमाता जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती. 13 तारखेला आहे शनिवारी नृसिंह सरस्वती जयंती व उत्सव करंजा जीवासीम आणि सिद्धेश यात्रा सोलापूर. त्यानंतर बघा 14 तारखेला आहे भोगी, ज्याची महिला या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. तोच हा सण म्हणजे संक्रांती. भोगी आहे या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे उत्तर रात्री 2:42 तसेच मराठा शौर्य दिवस, बस्ताडा, पानिपत. त्यानंतर 15 तारखेला आहे मकर संक्रांती सोमवारी आणि संक्रमक पुण्यकाल 7:17 ते सायंकाळी 6:20 आहे. तर मी मकर संक्रांतीवर एक वेगळा व्हिडिओ बनवेल, त्यामध्ये मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगेन. 16 तारखेला आहे छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेक आणि संत ताजुद्दीन बाबा जन्मदिन नागपूर 17 तारखेला आहे म्हणजे 17 जानेवारी. 18 आहे दुर्गाष्टमी तसेच 21 आहे पुत्रदा एकादशी. ही पौष महिन्यातील एकादशी आहे. खंडोबा यात्रा पाल जी सातारा. नेताजी जयंती आहे तसेच बाळासाहेब ठाकरेंची जयंती देखील 23 जानेवारीला आहे. राष्ट्रीय बालिका दिन 24 जानेवारीला आहे. याच दिवशी पौर्णिमा देखील रात्री 9:49 चालू होते. 25 तारखेला गुरुवारी ही पौर्णिमा उपवास असेल आणि याच पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असे देखील म्हणतात. राजमाता जिजाऊ जयंती सिंदखेड राजा आणि 26 तारखेला आहे प्रजासत्ताक दिन तसेच भगवान बाबा पुण्यतिथी दिन भगवानगड. 28 तारखेला आणि 29 तारखेला आहे 28ला नाही 29ला आहे संकष्ट चतुर्थी. चंद्रोदय आहे 9:12 रात्री. तसेच 30 जानेवारीला आहे मंगळवारी हुतात्मा दिन, महात्मा गांधी पुण्यदिन. तर अशा प्रकारे ही संपूर्ण जानेवारी महिन्यांची तिथी झाली. तर पौष महिना इथेच चालू होणार आहे आणि मार्गशीर्ष महिना इथे संपणार आहे. पण या दिवशी उपवास करायचा आहे. तसेच या महिन्यातील साखरपुडा मुहूर्त आणि विवाह मुहूर्त दिलेले आहेत. उपनयन मुहूर्त यात नाही आहेत. तर अशी संपूर्ण माहिती
तुमच्यापर्यंत पोहोचवली. तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. याच पहिल्या पानावर आपले राशी भविष्य देखील दिलेले आहे.